जे बघता क्षणी बाप्पाच्या प्रेमात पडावं असा बाप्पा एक म्हणजे पानावर बाप्पा बसलेला आणि खाली आहे ना पाण्याचं स्वरूप दिलं आहे, त्याच्यावरती पान आहे आणि साईडला तुम्ही एक कमळाचं फूल आहे. प्राण्याची स्किन जशी असेल तशी आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय. मुकुटाला आहे बघा मोर पिसं लावलेले आहेत अशी आणि तेवढंच मेटलचं पूर्ण वर्क आहे बाप्पाच्या मुकुटाला. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना एकदम असा मँगो कलरमध्ये येणार आहे धोतर आणि तो खूपच गोड दिसतोय बाप्पाच्या. मंडळी मला माहिती आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघतात, मला आवडतात, पण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी ना आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जी बेल आयकॉन आहे माहितीला तोडून टाका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला आज आपण सुरू करूया. गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आज आपण कुठं आलो माहिती का, आशीर्वाद आर्ट तांबडशी देते. तर आज आपण बघणार गणपतीचे अतिशय सुंदर आणि युनिक बाप्पा, जर तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल तर आता आपण आतमध्ये जाऊया. सो आता आपण आतमध्ये जाऊ, बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा आहे तिथे. समोरच एंट्रन्सला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं त्यांचा डिस्प्ले आहे, जे की पहिलेच म्हणजे नजर गेला अतिशय सुंदर आणि गोड दिसतात बाप्पा. हे बघा. आणि बाप्पाचा जो शेळा वगैरे आहे ना लव्हेंडर कलरमध्ये आहे, असं एकदम प्रॉपर बाप्पा म्हणजे अतिशय मनमोहक बाप्पा दिसतोय आपल्याला. आणि डिस्प्लेसाठी त्यांनी 3 लावलेले आहेत बाप्पा, जो की हा एक बाप्पा तुम्ही बघू शकता. बाप्पाचा जो वर्क आहे ना हा बघा तुम्ही एकदम प्रॉपर आहे मध्ये आहे आणि साईडला बाप्पा जास्त तो लटकनसुद्धा लावलेला आहे, त्याच्यामुळं अतिशय सुंदर दिसतोय आणि एकदम गोड बाप्पा दिसतोय आपल्याला. हा बघा. आणि अंदाजे जवळजवळ 4.5-5 फुटाचा असा बाप्पा आणि खूपच सुंदर दिसतोय बाप्पा. समोरचा डिस्प्ले जर बघून झाला आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये देखील इथे बाप्पा तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला. बट आपण ना अगोदर आतमध्ये जाऊया पूर्ण, मग नंतर तिकडून परत बघत बघत येऊ बाप्पा. आस लागे तुझी देवा सरता. आणि मंडळी बघू शकता किती सुंदर इथे बाप्पा आहे. एक टिटवाळा बाप्पा आहे, पण अतिशय तो युनिक पद्धतीने केलेला आहे. हा बघा. आणि जो त्याचा जो धोतर आहे ना, हा बघा जो धोतर मारलेला ना त्याच्यावर असं थोडा ब्लॅकमध्ये मारला आणि त्याच्यावर ना गोल्डन स्ट्रक्चर आहे. तो मला तर अगोदर वाटलं होतं की ओरिजिनल जो कापड आहे ना तो आहे का, कारण की त्याला लेस वगैरे लावलेली आहे ना, तर एकदम प्रॉपर असं ओरिजिनल वाटत होतं मला. आणि खरोखर गणपती तर एकदम बघण्यासारखं आहे तिथे, अतिशय सुंदर. आणि हा बघा एक चौरंग बाप्पा, आणि जो अशा पद्धतीने चौरंग डिझाईन केला ना हा बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर प्रकारे एकदम अशी ओरिजिनल मखमलीची जशी गादी असते ना तसंच तो त्याचा स्ट्रक्चर आहे. आणि बाप्पा पण अतिशय एकदम डिफरंट लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचा जो पेंटिंग जे आहे ना ते बघा तुम्ही, त्याचं कलर बघू शकता. बाप्पाचे बॉडी कलर सर्व बाप्पांचे तसेच एकदम A1 क्वालिटीचे बॉडी कलर आहेत. आणि समोरला एक छावा प्रभावळ म्हणजे बाप्पाचे आहे, जशी आपल्या ची सिंहासनाची जशी असते ना प्रभावळ, त्या पद्धतीमध्ये हा गणपती बाप्पा आहे. याचं नाव आहे छावा प्रभावळ. आणि अतिशय सुंदर एकदम राजेशाही बसलेला हा बाप्पा तुम्ही बघू शकता. एक 2.5-3 फुटाचा आहे प्रभावळ सहित हा बाप्पा. आणि वर तुम्ही बघू शकता वर पाय चौरंग हा गणपती आहे, म्हणजे बाप्पाचा एक पाय जो आहे ना तो थोडा वर आहे आणि चौरंग आहे हा गणपती बाप्पा. आणि याच्या साईडला ओ माय गुडनेस हा बघू शकता बाप्पाचा जो हा बघा, हा जो धोतर आहे ना त्याची स्टाईल बघा कशा प्रकारची आहे, राऊंड शेपमध्ये मारला आहे. आणि हा क्रॉस कैची बाप्पा आहे ह्याचं नाव, म्हणजे पायांची अशी कैची मारली आहे क्रॉस, आणि थोडा बाप्पा क्रॉस आहे म्हणून याला क्रॉस कैची या बाप्पाचं नाव आहे. आणि त्याच्या साईडला आपण बघू शकतो दगडूशेठ, एकदम आयकॉनिक, म्हणजे जसा पुण्याचा जसा जो बाप्पा आहे तसा त्याचा शृंगार करतात वेगवेगळ्या सीझननुसार, तसा हा बाप्पाचा शृंगार केलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम डार्क रॉयल ब्ल्यू कलरच्या ह्याच्यामध्ये शेल्यामध्ये, आणि अतिशय युनिक बाप्पा दिसतोय. पहिली गोष्ट तर अशी आहे की मला समजत नाही की मी पहिला कोणता बाप्पा दाखवू, कारण की इथे एवढे सुंदर सुंदर बाप्पा आहेत ना, म्हणजे मूर्ती बघून प्रेमात पडावं असे सर्व इथं बाप्पा आहेत. आणि हा एकमेव असा कारखाना आहे ज्याला कोणत्याही जाहिरातीची गरज लागत नाही. इथले म्हणजे बाप्पा जे आहेत ना, ची क्वालिटी जी आहे ना ते आशीर्वाद आर्ट्स नेहमीच प्रोव्हाइड करते, आणि त्याच्यामुळं जो ग्राहकांना जो सॅटिस्फॅक्शन आहे तो खूप मिळतो.
सो आता आपण बघूया गणपती बाप्पा जे की या साईडला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर बाप्पा आहे तिथे. सो आता आपण हे बाप्पा बघूया. हा बघा हा बाप्पा किती गोड दिसतोय. हा आहे म्हैसूरी बाप्पा. जर कोणाला जर बुक करायचं असेल तर मी नावं याच्यासाठी सांगतो जेणेकरून तुम्हाला बुक करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको यायला. बाप्पाचा जो वर्क वगैरे आहे ना तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर वर्क आहे बाप्पाचा. या बाप्पाला सुद्धा तुम्ही लटकन लावलेलं बघू शकता आणि पाठीमागे सर्व मेटल वर्क आहे बाप्पाचं आणि एक नंबर. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तो बघा एकदम असा शाईनवाला कापड आहे जो की ओरिजिनल म्हणजे असं लुक देते. एक फिनिशिंग जशी टच बोलतो ना आपण तसं आहे. म्हैसूरी हा 4 फुटाचा बाप्पा आहे आणि तेवढाच एकदम सुंदर असं पाहायला मिळतंय. आणि साईडला आपला नेहमीचा फेवरेट आवडता बाप्पा दगडूशेठ. हा पण एक 4 फुटाचाच बाप्पा आहे आणि ह्याचं पण वर्क त्याचप्रमाणे आहे. ओरिजिनल असं रॉयल ब्ल्यू कलरमध्ये शेला मारलेला आहे बाप्पाला आणि शाल धोतर वगैरे सर्व एकदम टॉप टू बॉटम एक नंबर बाप्पा दिसतोय. सर्व आहे ना 1 टोनमध्ये. जसं ह्या धोत्राचा जसा कलर आहे ना तसं ते वरती जे खडे केलं डायमंड केलं त्यांचं पण फिनिशिंग टच आहे ना तो त्याच प्रकारचा आहे. आणि तुम्ही बघू शकता देवाच्या हातातले जे शस्त्र आहेत त्रिशूल आणि ते हे पाश त्याला म्हणतात समथिंग. सो त्यांचं पण तुम्ही बघू शकता. त्यांचा वर्क हा बघा एकदम पूर्ण त्याला एकदम हे केलेलं आहे सजवलं आहे म्हणजे. आणि मंडळी हा एक बाप्पा तुम्ही बघू शकता 3 फुटाचा व्यंकटेश आहे. हा बघा अतिशय सुंदर म्हणजे जगन्नाथ स्वामीचं जसं असतं ना हा बघा जो सिम्बॉल तसं तो हे केलेलं आहे त्यांनी. आणि इथे पण वरती बाप्पाच्या लिखाई पण तशीच केलेली. आणि एक मेन गोष्ट म्हणजे बघा हे जे आहे ना मुकुटाचा जो वर्क बघू शकता तुम्ही तिथं पण तो हे टाकलेलं आहे सिम्बॉल टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि अतिशय सुंदर असं काम आहे बाप्पाचं हे बघा. आणि जो तुम्हाला शेला जो आहे ना धोतर जो आहे ना हा बघा हा बेबी पिंक कलरमध्ये आहे आणि तो एवढा सुंदर आहे ना त्याच्यावरचं जे नक्षीकाम वगैरे आणि त्याला जी लावलेली लेस वगैरे जी आहे ना अतिशय सुंदर आहे. आणि त्याचप्रकारे तुम्ही शेला बघू शकता बाप्पाचा हा बघा शेला पण अतिशय सुंदरप्रमाणे केलेला आहे. आणि त्यांची जी टोनिंग आहे ना म्हणजे शेल्याची धोतरची ती अतिशय सुंदर आहे. आणि बाप्पा तेवढेच गोड आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्याच्याच बाजूला आहे हा बघू शकता डबल सिंहवाला बाप्पा जो की 3 फुटाचाच आहे. हा पण आहे बघा डबल सिंह. 2 बाजूला 2 सिंहासनाच्या सिंह आहे त्याच्यामुळे डबल सिंह या बाप्पाचं नाव आहे. हा बघा अतिशय सुंदर बाप्पा आहे. आणि या बाप्पाचं सुद्धा तुम्ही बघू शकता धोतर शेला एकदम प्रॉपर येणार आहे. इथले बहुतेक जे गणपती आहेत पूर्ण वर्क केलेले आहेत. पूर्ण वर्क म्हणजे पूर्ण सॅटिस्फॅक्शन ग्राहकांना मिळाला पाहिजे हा त्यांचा एक मुख्य हेतू आहे. तुम्ही बघू शकता हा बाप्पा. आणि आपल्या साईडला लालबागचा राजा अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे हा गणपती जो आहे ना मुंबई स्टाईल्सवाला आहे. कारण की याची जी पेंटिंग आहे ना जसे मुंबईचे गणपती जसे हे करतात ना शाईन मारतात त्या कलर जसं काम असतो तसंच हा गणपती प्रॉपर त्याच ह्याच्यामध्ये आहे. हा 3.25 फूट आहे जसं गणपती नाही 3.5 फूट आहे गणपती प्रभावल सहित. आणि अतिशय सुंदर काम आहे बाप्पाचं. म्हणजे प्रभावल आहे ना तर जरा बघा ॲट्रॅक्ट वाटते थोडीशी कारण की त्याचा कलर आहे ना एकदम प्रॉपर कलरिंगचं काम आहे. त्यांनी वरती कीर्तिमुखसुद्धा बघू शकता प्रभावळला. आणि बाप्पाचं काम तर एक लेवलचं आहे. आता आपण बघणार डिस्प्लेला जे गणपती लावले आहेत ना जे आतमध्ये त्यांनी ठेवले आहेत ते हा बघू शकता तुम्ही लालबागचा राजा जो की ग्रे कलरमध्ये शेला आणि धोतर लावलेला आहे जो की 2 फुटाचा बाप्पा आहे पण अतिशय सुंदर दिसतो आहे. आणि त्याच्या साईडला आहे चौरंग. तुम्ही बघू शकता हा बाप्पा हा 2 फुटाचा बाप्पा आहे. हा पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर त्याचं काम आहे. आणि धोतर शेला एकदम कडकमध्ये बाप्पासाठी यूज केलं आहे. आणि वर्कचं तर सांगायलाच नको एकदम प्रॉपर तुम्हाला दिसते त्याची क्वालिटी बाप्पाची. आणि साईडला आहे दगडूशेठ 2.5 फुटाचा. आणि हा थोडा डिफरंट आहे म्हणजे जसं ते आपण मागे जसं बघितले ना त्याचा शेला आणि धोतर जे रॉयल ब्ल्यू कलरमध्ये होते तसं नाही आहे. हे थोडं डिफरंट व्हरायटीमध्ये केलेलं आहे आणि पूर्ण बाप्पाला वर्क केलं आहे. आणि बाप्पाच्या कानामध्ये बघा तुम्ही कृष्णाचं सिम्बॉलिझम आहे म्हणजे बासरी आहे मोराचं पीस आहे आणि कृष्णाचे 2 हात आहेत. ही सर्व डिटेलिंग आहे ती फक्त आशीर्वाद आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि साईडला आहे चौरंग 2 फूट अतिशय सुंदर बाप्पा आहे. आणि या बाप्पाच्या ना फेट्यावर बघा अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. हे बघा फेट्याला वरती पीससुद्धा लावलेला आहे त्याला ब्रॉच देखील आहे. आणि फुलं जे की एक मेन अट्रॅक्शन वाटतात बाप्पाच्या याच्यावर. आणि ज्या मोत्यांच्या ज्या झालरी सोडलेल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. आणि बाप्पाच्या हातामध्ये अशी फुलं दिलेली आहेत व्हाईट टोनवाली. हा पूर्ण 1 टोनमधला बाप्पा आहे तुम्ही बघू शकता. शेला फेटा धोतर
पीस, हातातली फुलं अशी पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहेत. म्हणजे 1 टोनवाला बाप्पा आहे आणि अतिशय सुंदर दिसतो. 2 फूट जो की चौरंग आहे. आणि खाली आपण बघू शकतो श्रीनिवास गणपती जो की 3 फीटमध्ये आहे. हा बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर आहे बाप्पा. अतिशय शांत आणि देता घेता असं बाप्पा आहे. जसं की देता घेता म्हणजे कसं माहिती का, देव जसं की प्रसाद घेतो आपण, देवाच्या हातात मोदक ठेवतो, तसा एक हात सिंपल आणि दुसरा म्हणजे आपल्याला जसं देव आशीर्वाद देतो त्याला देता घेता गणपती म्हणतात. हा 3 फुटाचा आहे श्रीनिवास गणपती बाप्पा. आणि साईडला आहे शिवरेकर 2.5 फुटाचा अतिशय सुंदर गणपती बाप्पा आहे. बघू शकता तुम्ही, प्रॉपर वर्क आहे. आणि बाप्पाचे आहे ना, हे बघा, हे जे दागिने असतात ना बाप्पाचे, त्याच्यामध्ये बघा थोडं ना सर्व पानांचे असे केलेले आहेत डिझाईन, पूर्ण पानांचे असं वर्क केलेलं आहे, जो जरा युनिक वाटतोय, काहीतरी डिफरंट असा. पूर्ण मेटल ज्वेलरी आहे ही, अतिशय सुंदर गणपती वाटत आहे तिथे. आणि साईडला ओपन जर्मन गणपती बाप्पा आहे, म्हणजे याच्या मागे ना प्रभावळ वगैरे येत नाही. ओपन जर्मन गणपती बाप्पा आणि अतिशय सुंदर जसे आपण मागे बघितला ना जो गणपती बाप्पा, त्याच्या हातामध्ये व्हाईट फुलं होती, तशी या बाप्पाच्या हातामध्ये बघा तुम्ही पिंक कलरची फुलं आहेत. आणि त्याच्यामुळे ना एवढं उठून दिसतं ना बाप्पा खरोखर. आणि बाप्पाच्या हातातनं कमळं आहेत आणि बाप्पाच्या लिखाईच्या इथे देखील बघू शकता तुम्ही, कमळाचं फुलाचं तो म्हणजे मेटलचं आहे ना, ते कमळाचं फुल आहे आणि अतिशय सुंदर दिसतं. आणि त्याचप्रमाणे बाप्पाचे दागिनेसुद्धा अतिशय सुंदर दिसत आहेत. आणि बाप्पाचा तो इथे जो धोतर आहे ना, हा बघू शकतो तुम्ही, पिंक कलरचा धोतर आहे, न्यूऑन पिंक, आणि त्याच्यावर ना गोल्ड कलरचा स्ट्रक्चर मारला आहे, जो की खूपच सुंदर दिसतो आहे. आणि मंडळी, हा एक बाप्पा आहे आसन मांडी, जो की 2.5 फुटाचा बाप्पा आहे. आसन मांडी एकदम सिंपल आणि शांत स्वभावामध्ये, जे की ट्रेंडिंगमधले गणपतीचे मागच्या 2-3 वर्षामध्ये हे खूप गणपती बाप्पा चालले आहेत. आसन मांडी याला बोलतात, एकदम शांत स्वभावाचा किंवा ब्राह्मण अवतारसुद्धा म्हणतात. बड्यांचा ह्याचा जो फिनिशिंग टच जो आहे ना पेंटिंगचा, हा बघा, हा थोडा वेगळा, म्हणजे इतर गणपती बाप्पांच्या बॉडी कलरपेक्षा हा थोडा डिफरंट आहे, जो की फिनिशिंग टच एकदम छान प्रकारे देतो आहे असा. आणि त्या साईडला आहे वेलिंग फर्निचर बाप्पा, अतिशय सुंदर गोड बाप्पा दिसते. हा बघा, अतिशय सुंदर बाप्पा आहे हा. 2.5 फुटाचा आहे, वेलिंग फर्निचर. आणि याच्या मागे आहे पेशवा, म्हणजे जी बसण्याची पद्धत आहे ना ती पेशवासारखी आहे, म्हणून त्या बाप्पाचा पेशवा असं नाव आहे. आणि पेशवाच्या बाप्पाच्या मुकुटाचा जो वर्क आहे ना, हा बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर गणपती बाप्पाचं काम आहे हे. आणि या बाप्पाचं देखील शेला आणि धोतरनं जरा डिफरंट, म्हणजे दोन्ही वेगवेगळे कलर दाखवतो, 1 टोनमधला नाही. पण त्याच्यामुळे ना बाप्पाचा जो हे आहे ना स्वरूप जो आहे ना, ते एकदम गोड असा उठून दिसतोय. पेशवा गणपती आहे, हा पण 2.5 फुटाचा आहे. आणि हा तोच ओपन जर्मन जो की आपण मगाशी बघितला होता, बट हा 2.5 फुटाचा आहे. जो आपण 3 फुटाचा बघितला होता, हा आता 2.5 फुटाचा आहे ओपन जर्मन. आणि या बाप्पाचा आहे ना बघा, हा 1 टोनमध्ये बाप्पा आहे. हा जो आहे ना, जो धोतर जो आहे ना आणि शेला जो आहे तो पिंक कलरमध्ये आहे. सो नॉर्मल पिंक आहे धोतर. आणि एक नंबर काम आहे बाप्पाच्या दागिन्यांचं काम बघू शकता तुम्ही. इथे सुद्धा पानांची डिझाईन आहे, बट ही जरा वेगळी आहे. जशी आपण मागे बघितली होती ती वेगळी होती आणि ही वेगळी आहे. आणि जे बाप्पाच्या हातामध्ये शस्त्र आहेत हे बघा, त्यांच्यावर पण अगदी सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी. आणि इथे तुम्ही बघताय ओपन जर्मन गणपती बाप्पा, जो की 3 फुटाचा आहे आणि अतिशय सुंदर त्याचा हा बाप्पाचा जो वर्क आहे ना बघा, धोतर आहे ना व्हाईटमध्ये एकदम अशी पारंपरिक जो लूक आहे ना तसा हा धोतर यूज केला आहे. आणि त्याला लेस तशीच मारलेली आहे. त्याच प्रकारचे शेला देखील आहे बाप्पाचा. आणि पुढे आहे आपला दगडूशेठ, जो की रॉयल ब्ल्यू पॅटर्नमधला जो आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं मागाशी, जसं तो बाप्पाचा सीझननुसार जो शृंगार करतात त्याच लुकमध्ये हा बाप्पाचा आहे. आणि बाप्पाचं वर्कसुद्धा बघू शकता, पूर्ण मुकुटापासून तर पूर्ण पायापर्यंत बाप्पाचा वर्क तुम्ही बघू शकता. आणि इथे पुन्हा एकदा आपल्याला लालबागचा राजा पाहायला मिळतो, जो की 3 फीटमध्ये असणार आहे. आणि लालबागच्या राजाचे ना बॉडी कलर जो आहे ना तो इतरांपेक्षा डिफरंट असतो, म्हणजे तो मुंबई स्टाईलमध्ये असतो गणपती. म्हणजे इतर गणपतींचा तुम्ही बॉडी कलर बघू शकता आणि लालबागच्या राजाचं बघू शकता. लालबागच्या राजाचा आहे ना एकदम फिनिशिंग टच आहे, म्हणजे तो जरा बॉडी कलर आहे तो जरा शाईन मारतो एकदम मुंबई स्टाईलमध्ये. तसं तुम्ही बघू शकता. धोतर आणि शेला बाप्पाचा जरा युनिक पद्धतीचा आहे. लेस आणि शेला आहे ना एकत्र आहे. आणि जो धोतर आहे ना जो असं डार्क मरून कलरमध्ये दाखवला आहे, जो की युनिक जरा वाटतो आहे. आणि हा पण लालबागचा राजा 3 फीट असणार आहे. आणि याचीसुद्धा प्रभावळ आहे ना, जशी आपण मागे बघितली ना प्रभावळ, तशीच आहे. अतिशय सुंदर एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते प्रभावळ. आणि साईडला आहे डबल सिंह गणपती बाप्पा. आणि या गणपतीची लिखाई आहे ना बघा, अतिशय सुंदर दिसते, जरा युनिक वाटते पद्धतीची. आणि पूर्ण मुकुटाचं काम
अतिशय सुंदर कानामध्ये बाप्पाच्या बाली देखील आहे. आणि पुढे आपण बघतोय निकेट सोफा, जो की सोफा जो आहे ना तो ओपन आहे. त्यामुळे बाप्पाचं नाव आहे निकेट सोफा आणि अतिशय सुंदर वर्क केलं आहे बाप्पाचं. आणि पुढे लावलं आहे चौरंग 2.5 फूट, जसे की तो त्याच टोनमध्ये व्हाईट टोनमध्ये, जसं आपण मागाशी बघितलं होता व्हाईट टोनवाला बाप्पा आहे. पण याचं आहे ना मुकुडाचं काम आहे ना जरा एक्स्ट्रा केलं तर बघा, मोत्यांच्या झालरी आहे ना ते आपण एक्स्ट्रा बघतो बघा, जे वर्कसुद्धा लावलेले आहेत त्याच्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते बाप्पा. आणि जो की टिटवाला एकदम ट्रेंडिंगवाला 2 फुटाचा, कारण की हा जो टिटवाला आहे ना तो इतर टिटवाल्यांपेक्षा युनिक आहे. का माहिती आहे का, याचे कान बघा तुम्ही, इतर टिटवाल्यांचे कान मोठे असतात बट एवढे नाही, बट ह्याचा कान जे आहे ना अतिशय सुंदर आहे. आणि बाप्पाचं तेवढं सुंदर वर्कसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, बघू शकता. आणि साईडला दगडूशेठ बाप्पा 2 फुटाचा, आणि त्या साईडला कमळ फर्निचरवाला बाप्पा आहे जो की 2 फुटाचा आहे, बघू शकता. तसंच बाप्पाचं वर्कसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आणि ह्याचा फर्निचर जो आहे ना तो कमळाच्या स्वरूपाचा आहे. हे बघू शकता तुम्ही, कमळ फर्निचरवाला बाप्पा आहे हा. आणि मंडळी हे बघा तुम्ही, अतिशय गोड मूर्ती आहे, जी की पान बाळमूर्ती आहे, म्हणजे पानावर बाप्पा बसलेला आणि खाली आहे ना पाण्याचं स्वरूप दिलेलं आहे, त्याच्यावरती पान आहे. आणि साईडला तुम्ही कमळाचं फूल बघता आणि बाप्पा त्याच्यावर म्हणजे पानावर विराजमान आहे, म्हणतो याला पान बाळमूर्ती असं नाव आहे. आणि बाप्पाच्या डोक्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता एक पान आहे, जसे की कृष्ण अवतारामध्ये आहे. बट बाप्पाचा जो फेस वगैरे आहे ना, केस वगैरे एकदम युनिक आहेत. आणि मेन म्हणजे मेन अट्रॅक्शनमध्ये ना बाप्पाना 1 टोनमध्ये दिसते बघा. शेला बाप्पाचा ग्रे कलरमध्ये आहे, धोतरसुद्धा ग्रे कलरमध्ये. आणि जी हातातली जी फुलं आहेत ना, हे बघू शकता तुम्ही, ती फुलं देखील ग्रे कलरमध्ये, ज्यानेकडून पूर्ण बाप्पाचा जो लुक आहे ना तो एकदम खूपच असं गोड दिसतो. आणि तो पण म्हणजे पानावर बाप्पा आहे, सो खूपच गोड दिसतंय बाप्पाचं रूप. आणि समोरला आहे डबल लोड क्रॉस गणपती, हा बघू शकता, जो की मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चाललेला बाप्पा आहे. डबल लोड क्रॉस गणपती जसं ट्रेंडिंग आहे सध्या तरी. आणि बाप्पाचा देखील शेला आणि धोतर तुम्ही बघू शकता. धोतर जरा आयकॉनिक म्हणजे युनिक आहे, फिनिशिंग टच देतं आपल्याला एक, बघू शकता. हातामध्ये बाप्पाच्या शंख देखील आहे. आणि पुढे शिवरेकर ब्राऊन, जसं मगाशी मी बोललो होतो ना, या बाप्पाचा बॉडी कलर थोडा चेंज आहे, जो टच देतो एक म्हणजे असं सॅटिस्फॅक्शन, त्या प्रकारचा हा कलरचं काम तुम्ही बघू शकता बाप्पाचं. आणि बाप्पाला ओरिजिनल शेला टाकलेला, लेस लावलेला शेलेला. आणि धोतर प्रॉपर जो असा आपण जो बाप्पाचा असतो ना तोच आहे, ह्या बघू शकता. वरपाय निकेट गणपती, याचं काम पूर्ण अतिशय सुंदर प्रकारे असं केलं आहे. वरती ब्रॉच पानाचे ब्रॉच वगैरे लावलेले आहेत. आणि हातामध्ये फुलं, मोत्यांची फुलं बघू शकता तुम्ही हातामध्ये. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना एक युनिक गोष्ट आहे, म्हणजे बघा दात आहे. आपण दात तर पहिल्यांदा बघितलं असेल बाप्पाच्या हातामध्ये, हे बघू शकता तुम्ही, बाप्पाच्या हातामध्ये दात आहे बाप्पाचा. आणि आता आपण बघतोय एक 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा, जे की आपण मागे बघितलं तर शिवरेकर, त्याच्यावर ना असा हा ओरिजिनल धोतर आणि शेला लावला होता. बट हा आहे ना थोडा युनिक वाटेल, थोडा डार्क पिंक कलरमध्ये याचा धोतर आहे आणि शेला पण आहे त्याच स्टोनमध्ये बाप्पाचा. आणि अतिशय सुंदर दिसतो बाप्पा हा, एकदम सिम्पलमध्ये देता घेता गणपती बाप्पा. आणि हा दागिना शिवरेकर, हा नॉर्मल शिवरेकर आणि हा दागिना शिवरेकर. आणि हा बाप्पाचा जो लूक आहे ना अतिशय खूप गोड वाटते, म्हणजे गणपती बघावं आणि प्रेमात पडावे अशा इथं सर्वच मूर्त्या त्या तशा आहेत, की कोणती मूर्ती नेमकी बघावी आणि कोणती मूर्ती नेमकी घ्यावी हा प्रश्न पडतो आहे. आणि आता आपण बघणार आहोत हा गणपती महाराजा, जो की 4 फुटाचा आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण वर्क झालेला बाप्पा आहे आणि अतिशय गोड स्वरूप आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तुम्ही बघू शकता, अतिशय युनिक डिझाईनमध्ये आहे. क्रॉस कायची बाप्पाचे पाय आहेत. आणि हा 4 फुटाचा बाप्पा असणार आहे महाराजा. आणि त्या साईडला आहे आपला ट्रेंडिंगचा गणपती बाप्पा चिंतामणी, जो की बॉडी कलर तुम्ही बघू शकता अतिशय शाईन करतोय. आणि अतिशय सुंदर बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं वर्क बघू शकता बाप्पाचं. आणि खूपच असा ट्रेंडिंग गणपती तुम्ही पाहताय चिंतामणी, जो की 4 फूट असणार आहे. आणि त्याच्या साईडला आपण बघतोय मोरवाळा गणपती, जो की खूपच युनिक आयकॉनिक बाप्पा बघू शकता, ज्याच्या बाप्पाच्या ना मुकुटाला आहे बघा
मोरपिसं लावलेले आहेत अशी, आणि तेवढंच मेटलचं पूर्ण वर्क आहे बाप्पाच्या मुकुटाला. आणि बाप्पाची जी लिखा आहे ना ती अशी मोरपिसी कलरमध्येच आहे, आणि बाप्पाच्या इथे नाम पण बाप्पाचा मोरांचा दाखवलेला आहे, आणि अतिशय सुंदर बाप्पा आहे. आणि बाप्पाचा जो शेळा धोतर पूर्ण असा प्रॉपर भेटणार आहे करून. आणि मोराचा जो पिसारा आहे ना बघा, हा बघा, हा मोर आहे, आणि मोराचा जो पिसारा आहे ना हा बघा, त्याला ना ओरिजिनल पिसं लावले, त्याच्यामुळे ना अतिशय सुंदर टच येतो बाप्पाच्या मूर्तीला. हा बघू शकता पूर्ण मूर्ती. ॲक्च्युली मूर्ती मोठी आहे थोडी, सो पाठीमागे जाऊन ती थोडी कवर होत नाही, मी तेवढंच कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे मूर्तीला. सो साईडला आहे ओपन लंबोदर गणपती बाप्पा. हे ॲक्च्युली गणपती खूप मोठे आहेत, सो मला मागे बसून थोडं हे कवर करावं लागते. आणि बाप्पाचा धोतर आणि शेल्याचा कलर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आहे. आणि त्या साईडला एक आहे बाप्पा ओपन सिंहासन कोचवाला गणपती, ज्याचं लिखाई तुम्ही बघा, अतिशय युनिक आहे. आणि मंडळी आता आपण बघतोय दगडूशेठ गणपती बाप्पा, जो की 4 फुटामध्ये असणार आहे. आणि याचं तुम्ही वर्क बघू शकता, अतिशय सुंदर वर्क आहे. मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो. मी मागं राहिलो होतो कारण की बाप्पा पूर्णपणे येतच नव्हता, कवर होत नव्हता, त्याच्यामुळे हे बघा एवढा मोठा बाप्पा आहे, आणि त्याचं प्रॉपर वर्क आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट सुटलेली नाही वर्कपासून. बघा, कान असू दे, मुकुट असू दे, सर्व A to Z प्रॉपर वर्कमध्ये बाप्पा आहे हा. आणि बाप्पाच्या सोंडेवर सुद्धा बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं वर्क केलेलं आहे बाप्पा. आणि बाप्पाच्या हातातले जे शस्त्र आहेत, शस्त्र बाप्पाच्या हातातील अंगठ्या बोटातील आहे बघा, पूर्ण वर्क केलेलं आहे. सर्व वर्क आहे, कोणतीही गोष्ट सुटलेली नाही. A to Z गणपती पूर्ण एकदम वर्कमध्ये आहे बाप्पा. हा बघू शकता तुम्ही या हातातलं देखील. आणि बाप्पाचा धोतर शेला पूर्णपणे वर्क केलेला आहे, आणि तेवढाच सुंदर गणपती बाप्पा दिसतोय हा. आणि आता आपण बघतोय शिवरेकर 4 फुटाचा बाप्पा, जो की खूपच गोड दिसतोय बाप्पा. बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली मला खूप मागं जायला लागते बाप्पाला कवर करण्यासाठी. 4 फुटाचा हा बाप्पा आहे शिवरेकर, ज्याचं देखील काम तसंच आहे, एकदम ट्रेडिशनप्रमाणे, आपल्या पारंपरिक संस्कृतीप्रमाणे आहे. बघू शकता बाप्पाचा जो धोतर आहे आणि शेला आहे, जो तसं त्या पद्धतीचा जो आहे हा शिवरेकर बाप्पा आहे. खूपच गोड दिसतोय बाप्पा. आणि आता आपण बघतोय टीटवाळा गणपती बाप्पा, बघू शकता तुम्ही, जो की 4 फुटाचा बाप्पा आहे, अतिशय सुंदरप्रमाणे. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना हा बघा, अशा एकदा आपल्या प्राण्याची स्किन जशी असेल तशी आहे हे, आणि अतिशय सुंदर दिसतोय. बघू शकता तुम्ही बाप्पा 4 फुटामध्ये आहे, जो की टिटवाला. आणि या बाप्पाच्या कानांचा जो वर्क आहे ना बघू शकता, हे बघा पूर्ण बाप्पाच्या ह्याच्यावरून ती ज्वेलरी केलेली आहे, आणि ती एवढी सुंदर दिसतं ना, प्रॉपर पूर्ण काम केलेलं आहे बाप्पाचं. त्या साईडला आपण बघू शकता 3 फुटाचा सिंगल लोडवाला बाप्पा, जो की महाराजा आहे. हा बघू शकता. खाली आहे डबल लोडवाला गणपती बाप्पा, जो की 4 फूट आहे. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना एकदम असा मँगो कलरमध्ये येणार आहे धोतर, आणि तो खूपच गोड दिसतोय बाप्पाच्या अंगावरती, बघू शकता तुम्ही. आणि बाजूला एक गरुड फर्निचरवाला बाप्पा, जो की हा पण 4 फुटाचा असणार आहे. आणि खूप गोड दिसतोय हा गणपती बाप्पा, कारण की या बाप्पाच्या ह्याच्यामध्ये ना वरचा जो तुम्ही हे बघता ना, मुकुट बघता ना, तो असा जगन्नाथ स्वामीसारखा आहे. म्हणजे जसं आपण मगाशी श्रीनिवास गणपती बघितला त्याप्रमाणे याची लिखाई वगैरे अशी केलेली आहे. आणि हा गणपती आहे ना खूपच गोड दिसतोय. याचं गरुड फर्निचर आहे, हा बघू शकता तुम्ही साईडला. याचं नाव आहे गरुड फर्निचर, आणि तसंच प्रकारचं फर्निचरसुद्धा आहे एखाद्या रथाप्रमाणे बाप्पाचं. आणि एक पाय बाप्पाचा क्रॉस आहे, म्हणजे एक पाय वर आहे आणि एक पाय खाली आहे. आणि बाप्पाच्या धोतरची जी स्टाईल आहे ना तुम्ही बघू शकता, अतिशय युनिक आहे. जसे नॉर्मल आपण मागे धोतर बघितले तसे नाही, ही थोडी युनिक आहे. आणि ते सर्वच युनिक गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण बघतोय टिटवाळा गणपती 1.5 फुटामध्ये, जे की डिस्प्ले जे लावले आहेत ना ते सर्व छोटे गणपती बाप्पा आहेत. हा बघू शकता तुम्ही वर्ध गणपती. या बाप्पाचा जो दात बघताय ना तुम्ही, एक बघा खूपच लांब असा दाखवला आहे, थोडासा युनिक पद्धतीचा, आणि अतिशय गोड दिसतोय बाप्पा. आणि दगडूशेठ 1.5 फुटामधला. परत एकदा फुल वर्क मिळतं बाप्पा आहे तिथे. इथे ना सर्व गणपती असे प्रॉपर वर्क करून मिळतात. हे बघा, ही दहीहंडीवाला आहे, बाळमूर्ती आहे ही गणपतीची. ही दहीहंडी इथे खाली बघू शकता तुम्ही, दहीहंडी. आणि साईडला आपला लालबागचा राजा, जो की 2 फुटामधला आहे, आणि प्रॉपर वर्क आहे. हा गणपती आपण ना
पूर्ण वर्कमधला गणपती आहे. हा बघू शकतो तुम्ही. हा बघा पूर्ण वर्कवाला बाप्पा आहे आणि अतिशय युनिक दिसतोय बाप्पा. आणि हा बघा शिवरेकरांची 1.5 फुटाची गणपतीची मूर्त हे बघा. आणि पुन्हा एकदा दगडूशेठ बाप्पा जे की मोठे आपण जसे गणपती बाप्पा बघितले त्याचप्रमाणे हा केलेला आहे वर्क पूर्ण प्रॉपर. आणि हा बघा जो नेहमी ट्रेंडिंगला गणपती बाप्पा असतो ना दगडूशेठचा जो असा वर्क आहे पूर्ण मेटल ज्वेलरीने त्याला वर्क केलेलं आहे. बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे त्यांनी गणपती बाप्पासाठी. आणि पुन्हा एकदा तिकडे शिवरेकर आणि त्याच्या मागे मग परत टिटवाला कमलवाला ते बघू शकतो तुम्ही.